वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला असून रिसोड मालेगाव मार्गावरील बिबखेडा गावाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्स वाहनाचा टायर अचानक फुटल्याने वाहनाने 4 पलट्या घेतल्या। या भीषण अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 14 जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। मृत्यू व्यक्तीची ओळख संतोष नारायण गवळी, वय 36 वर्षे, राहते गाव नावली, तालुका रिसोड अशी झाली आहे। पत्नी आणि 5 वर्षीय मुलासमोरच त्यांचा मृत्यू झाल्याने घटनास्थळी हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। MH26S1841 क्रमांकाचे महिंद्रा मॅक्स वाहन डोणगाव येथून रिसोडकडे येत असताना हा अपघात घडला। टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटले। या घटनेनंतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। तालुक्यात जीर्ण आणि भंगार अवस्थेतील वाहनांमधून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे।